पक्षाचा कार्यकर्ता निर्णय मान्य करतो. अपक्ष अर्ज करणारे लवकर परत घेतील असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षामध्ये काही काळ कार्यकर्ते जरी नाराज झाले असले, काही निर्णय मनाविरुद्ध जरी झाले असले, तरी आमचा कार्यकर्ता काही दिवसांनी पक्षाची भूमिका समजून घेतो, पक्षाने घेतलेला निर्णय समजून घेतो आणि पक्षादेश मानून पुढं त्या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून यावे, आपला पक्ष निवडून यावा याकरता कामाला लागतो. त्यामुळं आम्ही सर्व जे नाराज झालेले कार्यकर्ते आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना आम्ही चर्चा करणार आहोत आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी निवडणुकीमध्ये अपक्ष अर्ज केला आहे ते लवकरच परत घेतील. प्रदेशाध्यक्षांची यादी बदलणे चुकीचे असल्याने जिल्हाध्यक्षांवर कारवाई योग्य असल्याचे बावनकुळे म्हणाले. चंद्रपूरची कारवाई योग्यच आहे. माननीय प्रदेश अध्यक्षांनी केलेली कारवाई एवढ्या करता की प्रदेशाने मंजूर केलेली उमेदवाराची यादी परस्परच बदलणे हे काही योग्य नाही आणि म्हणून प्रदेश अध्यक्षांनी तेथील अध्यक्षांना कळवून टाकलेला आहे. FIR असली तरी गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय निर्णय होत नाही. कोर्टाचा निकाल महत्वाचा असतो. एखादा गुन्हा दाखल होणे, एखाद्यावर त्या ठिकाणी केस रजिस्टर होणे, पण नंतर मात्र कोर्टामध्ये ती बाब योग्य आहे की नाही किंवा तो गुन्हा सिद्ध ठरला का यावर मात्र जास्त भर जातो. साधारण आपण FIR मध्ये जरी नाव असलं तरी शेवटी गुन्हा अंतिम करण्याचं किंवा गुन्हेगारांना गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी किंवा गुन्हा सिद्ध कोर्टात झाल्यावर मग मात्र आपण तशा उमेदवाराला तिकीट देत नाही. त्यामुळे आता FIR मध्ये नावं आहेत, काही उमेदवाराला तिकीट दिली आहे, सर्वच पक्षात दिली आहे. जेव्हा काही कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा आपल्याला त्याच्यात अधिक भाष्य करता येईल. जिल्हा परिषद निवडणुका महायुतीतच लढण्याचा संकेत असून स्थानिक पातळीवर चर्चा होईल. नाही, आमचा संकेत महायुतीचाच आहे. पण स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी किंवा तिथल्या शिवसेना भाजपमध्ये आपसात न बसल्यामुळं काही ठिकाणी युती झाली नाही. पण राज्याचा जो काही चर्चा झाली आहे, राज्यात जे काही आम्ही एकत्र बसलेलो आहोत, माननीय देवेंद्रजी एकनाथजींनी युतीचे संकेत दिले आहे आणि त्यामुळे युतीमध्येच आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. पण स्थानिक लेवलला मात्र कधी कधी वरच्या स्तरावर युती केल्यानंतरही खाली स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी अडचणी तयार होतात दोन्ही पक्षाकडनं. त्यामुळे कधी कधी महायुती त्या ठिकाणी तुटलेली आहे. तर मला असं वाटतं की आता जिल्हा परिषदला आम्ही पुन्हा एकत्र बसू. 12 जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका लवकर होतील तर इतर निवडणुका कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे बावनकुळे म्हणाले. साधारण मला असं वाटतं जो काही निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आला आहे त्यामध्ये 12 जिल्हा परिषदा तर 50% आतमध्ये आहे ओबीसीच्या. त्या निवडणूक आयोग केव्हाही घेऊ शकेल. राहिला बाकी जिल्हा परिषदा तर 21 जानेवारीचा कोर्टाचा निकाल जो आहे त्या आधारावर पुढचा निर्णय मला वाटतं आयोग घेईल. नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल असेही ते म्हणाले. नाही, आता या सर्व अपक्ष लढलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याशी नेत्याशी चर्चा आम्ही सर्व करणार आहोत आणि मला विश्वास आहे की आमचे कार्यकर्ते काही काळापुरते जर नाराज झाले असेल तर पुन्हा एकदा पक्षाचं काम करतील. राजू शेट्टीचा निर्णय त्यांचा अधिकार असून भाजप 51% अधिक मतांनी जिंकेल असा दावा बावनकुळे यांनी केला. ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे. त्यांचा अधिकार त्यांनी कसा वापरावा त्यांचा निर्णय आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचाच महापौर बसेल. नाही, काही अडचण नाही. त्यांच्या पक्षाचा जो अधिकार आहे तो त्यांनी पूर्णपणे त्यांचा तो अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी काय करावं यामध्ये मी भाष्य करणे योग्य नाही. पण भारतीय जनता पार्टी ज्या ठिकाणी लढत आहे त्या ठिकाणी आमचे उमेदवार पूर्ण क्षमतेने निवडून येतील. 51% मतं घेऊन निवडून येतील. ही तयारी भारतीय जनता पार्टीची केलेली आहे. आमच्या पक्षावर जनतेचा विश्वास आहे, महायुतीवर विश्वास आहे आणि त्यामुळं मला वाटतं की आम्ही चांगल्या पद्धतीने निवडून येऊ. पिंपरी चिंचवड असो की पुणे असो, भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसेल आणि नंतरही निवडणुकीनंतरही समजा काही चर्चा करता आला, आम्ही शिवसेनेची चर्चा करू, याच्याशी चर्चा करू. पण निश्चितपणे आम्ही जिथं लढतो आहे तिथे ताकदीने लढू, 51% मतं घेऊन निवडून येऊ. रवी राणा यांच्याशी चर्चा करून उमेदवार परत घेण्याची विनंती करणार असल्याचे सांगितलं. नाही, मी त्याच्याकडे जाणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता मी रवी राणाकडे जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्या ठिकाणी जे काही उमेदवार त्यांनी उभे केले आहेत ते परत घेण्याची विनंती मी त्यांना करणार आहे. भाजपची अपेक्षा त्यांनी परत घ्या.
मी जाणार आहे, स्वतः जाणार आहे आणि मी रवी नानाशी चर्चा करणार आहे. या प्रकरणावर आशिष शेलार आणि अमित साटम चर्चा करतील. मी आज तिथली माहिती घेतली नाही. तिथले आशिष शेलारजी आणि आमचे अमित साटमजी त्यावर चर्चा करतील. मुख्यमंत्री आणि सर्व स्टार प्रचारक निवडणूक प्रचारात सक्रिय राहतील. नाही, आम्ही माननीय मुख्यमंत्री ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री जातील, काही ठिकाणी मी जाईल, काही ठिकाणी आमचे अध्यक्ष जातील, आमचे स्टार प्रचारक जे आहेत ते जातील. यावेळी मात्र 100% आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी निवडणुकीमध्ये पूर्ण झोकून घेणार आहे आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते माननीय गडकरी साहेबांनी आम्ही विनंती केली आहे. त्यांनी वेळ देण्याची विनंती केली आहे. सर्वांनाच विनंती केली आहे. आमचे स्टार प्रचारक जे आहेत ते सर्व निवडणुकीमध्ये दिसतील. महसूल विभागातील निर्णय थेट जनतेपर्यंत पोहोचवून प्रक्रिया सुलभ केली जाईल, असे बावनकुळे म्हणाले. आता जे निर्णय घेतलेले आहे, जवळपास 50, 52, 53 निर्णय घेतलेले आहेत. त्या निर्णयाची अंमलबजावणी खाली करणे. जसं मुख्यमंत्री पानन रस्ते योजना, मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजना. आता प्रत्येक एजओला आम्ही तिथलं सचिव केलेला आहे, आमदारांना अध्यक्ष केला आहे. या ठिकाणी योजना चालू करणे. तुकडेबंदी कायद्याने जे 60 लाख परिवाराला फायदा झाला, तो परिवाराला झाला की नाही झाला याची उजळणी करणे. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये आमचं महसूल खातं छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान करणार आहे. ज्यामध्ये एका जिल्ह्यातल्या सर्वच योजनाला घेऊन त्या जिल्ह्यात 10,000, 15,000 नागरिकांना पट्टे वाटपापासून तर पांधन रस्त्यापर्यंत या शिबिराच्या माध्यमातून लाभ आम्ही देणार आहोत. रोहित खोपडे नाराज असला तरी तो कर्तृत्ववान कार्यकर्ता आहे. रोहित काही काळापासून नाराज जरी झाला असेल तर तो उत्तम कार्यकर्ता आहे, तो उत्तम काम करतो, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. तो वडील जरी त्यांचे राजकारणात असले तरी त्यांचं एक काम चालू राहतं सकाळपासून. रोहितही तेवढंच काम करतो. पुण्या आमदाराचा मुलगा होणे चुकीचे नाही, पण तो कर्तृत्ववान असेल तर त्याला तिकीट द्यायला काही अडचण नाही. पण यावेळी पक्षाने भूमिका घेतली की आमदार खासदाराच्या मुलांनी निवडणूक न लढता सर्वसाधारण कार्यकर्त्यांना निवडणूक लढवली पाहिजे, असा सामूहिक निर्णय आम्ही घेतला. त्या निर्णयामुळं रोहित लढू शकला नाही, आमच्या माधुरीताई मिसाळांचा मुलगा लढू शकला नाही, आमच्या देवयानी फरांदेताईचा मुलगा निवडणूक लढू शकला नाही. असे राज्यातले भागवत कराडजीचा मुलगा तर 3 वेळा महामंत्री आहे पक्षाचे. ते पूर्ण संभाजीनगर सांभाळतात, तो भाग सांभाळतात, पूर्ण प्रभाग सांभाळतात. त्याही निवडणुकीत लढू शकले नाही. अशी 40-45 युवकांची चांगली यादी आहे. जे आमदार खासदारचे मुलं आहेत ते कर्तृत्वानी आहे. पण पक्षाने निर्णय घेतला की आमदार खासदारचे मुलं नाही लढणार यावेळी, कार्यकर्ते लढतील. म्हणून त्या ठिकाणी थोडी नाराजी झाली आहे. पण रोहित हा चांगला कार्यकर्ता आहे, आम्ही त्याला समजवू. नवीन वर्ष आहे. संजय राऊत, उद्धव ठाकरे. नवीन वर्ष महाराष्ट्रासाठी समृद्ध आणि विकासाचे ठरो, अशी शुभेच्छा बावनकुळे यांनी दिली.